एम-पी-एस-सी कंबाईंड ग्रुप सी 2025ला आलेला प्रश्न बघा. वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याच्या बुंध्यापासून एक्स मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो, की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 रूटचे 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनतो. तर झाडाची उंची काढा. बघा अशा प्रकारचं गणित तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता. पहिले तर तुम्हाला गणित समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, की वाऱ्यामुळे 21 मीटर उंच झाड आहे. म्हणजे एखादं 21 मीटरचं झाड आहे असं समजा. ठीक आहे, 21 मीटरचं झाड आहे. हे आहे 21 मीटरचं झाड. आता पुढे काय म्हटलेलं आहे, की वाऱ्यामुळं काय झालं, की तो बुंद्यापासून, बुंदा म्हणजे शेपूट त्याच्या खाली ग्राउंडपासून इथपर्यंत किती भागात कटला, तर एक्समध्ये कटला. आपल्याला माहिती नाही हे एक्स अंतर किती आहे. मग त्याचं काय म्हणणं, की हा जो कटलेला वरचा भाग आहे, हा किती असणार आहे समजा. हे जर पूर्ण अंतर किती असणार आहे 21 असेल, हे जर पूर्ण अंतर 21 असेल आणि त्याच्यातला हा भाग जर x असेल, तर उर्वरित भाग काय असेल 21 - x. 21 - x. त्यांचं म्हणणं आहे, की हा जर भाग इथून जर कटला, तर तो जो काही पडलेला आहे, तो जमिनीवर इथे कुठेतरी पडला असणार आहे. ते अंतर आहे 21 - x. हा जो अंतर आहे, हे पडून इकडं पडलंय. ठीक आहे. मग हा जमिनीला किती अंतरावरती पडलाय जमिनीपासून 7√3 या अंतरावर टेकला आहे. बघा, या अंतरावरती टेकलेला आहे आणि तो विशिष्ट कोन बनवतो. आता कोन माहिती नाही आपल्याला किती आहे. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहिती नाहीये ना, तर जे अंतर माहिती आहे 7√3 त्याच्याच आजूबाजूचं उत्तर मारा किंवा त्याच्यातलं पाढ्यातलं उत्तर मारा. आपण डोळे झाकून हे मारायचं. त्याचं कारण काय मी नंतर सांगेल, की काय आहे. ठीक आहे. बघा आता त्याच्यामध्ये होतंय काय एक्झॅक्टली. आता ह्याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, तर हा होतो पायथागोरसचा थिअरम. पहिला तर लाँग मेथडने जायचं असेल, तर हे आहे पायथागोरसचा थिअरम, की ही बाजू आहे तुमची x, ही बाजू हा जो कर्ण आहे, हा आहे 21 - x आणि ही बाजू दिलेली आहे 7√3. मग सॉल्व्ह कसं करणार आपण? तर बघा, काय असतं पायथागोरसचा थिअरम काय म्हणतो? कर्णाचा वर्ग बरोबर असतो बाजू, म्हणजे समजा 2 बाजू आहे असं समजूया. ए वर्ग, 2 बाजू आहेत ए वर्ग अधिक बी वर्ग. मग आता कर्णाचा वर्ग म्हणजे 21 - x याचा वर्ग करा. तो असणार आहे ए वर्ग म्हणजे कुठलीही एक बाजू घ्या, x माना किंवा 7√3 माना. बघा आपण कोणता त्रिकोण घेतलेला आहे तो पण कळणं गरजेचं आहे. 7√3 x आणि 21 - x हा घेतलेला आहे. हा पार्ट आपण वरती पाडून इथे घेतलेला आहे. ठीक आहे. मग हा झाला होता पायथागोरसचा त्रिकोण. मग ह्याच्यामध्ये 7√3 चा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग. मग याला सॉल्व्ह केलं. 7चा वर्ग 49 गुणिला √3चा वर्ग 3 अधिक एक्स वर्ग. ह्याला सॉल्व्ह केलं आपण, तर 21चा वर्ग ह्याचं बघा, ह्याचं एक्सपेन्शन कसं येतं, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab असं येईल. मग ए वर्ग आहे 441, 21चा वर्ग 441, सॉरी इथे वजा आहे तर इथे वजा 2ab येईल. ठीक आहे. 441 लिहिला, 441 अधिक एक्स वर्ग वजा 2ab म्हणजे 42. म्हणजे किती येईल? 21 दुनी 42. 2ab म्हणजे काय? 21 गुणिला 2 गुणिला x. 42x बरोबर किती? एवढा. मग हा x वर्ग, हा x वर्ग कॅन्सल होईल. इथे किती राहतील? फक्त 441 वजा 42x बरोबर 19 त्रिक, सॉरी 9 त्रिक 27. हातचे आले 2. 4 दुनी 4 चोक 3 चोक 12 आणि 2 14, 147. मग हा जो 42x आहे आपण तिकडे पाठवूया. 147 इकडे पाठवूया. हा वजातला 142 तिकडे पाठवला, हा अधिकमध्ये जातो. इथे होईल 42x आणि या साईडला 441 वजा 147 किती येणार आहे इथे? 4, हातचा वापस दिला 9, हातचा एक वापस दिला, इथे राहतील 2 म्हणजे 294. मग आता 42x 42x बरोबर किती झालेलं आहे? 294. मग x बरोबर किती येणार आहे? 294 भागिला 42. याला 6 ने भाग देऊन बघू. 6 7 42, 6 6 चोक 24, खाली किती उरले? 5, 6 9 54, 7 1 7, 7 7 49. तर x ची किंमत किती आलेली आहे? 7 आलेली आहे. ही लॉंग कट मेथड झाली. दुसरी एक आहे, की त्याने तुम्हाला अंदाजित ग्राह्य धरू शकता, की तुम्ही ऑप्शन जर बघितले, तर असे ऑड ऑप्शन आहेत.
5 आणि 5√3 3 अशा प्रकारचा ऑप्शन आहे. तर ज्यावेळेस तुमचा असा त्रिकोण बनेल, त्यावेळेस एक साधारणतः अंदाज असतो, की हा सर 7√3 आहे आणि हा 14 - x आहे, काही पण असू द्या आणि हा x आहे. तर इथे मे बी टॅनचा कुठलातरी अंतर पकडू शकता, की जे टॅन 30 म्हणू शकता तुम्ही किंवा टॅन 45 किंवा टॅन 60 असं काहीतरी एक कोन इथे बनला पाहिजे. ठीक आहे. मग हा जर टॅन 30 बनलेला असेल, मोस्ट ऑफ द केसमध्ये हेच अँगल बनतात. 30, 40, 30, 45, 90, 60. ठीक आहे. तर टॅन 30 बनलेला असेल तर ह्याची व्हॅल्यू येते 1/√3. मग 1/√3 जर टॅन 30 असेल तर टॅन 30 म्हणजे काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा काय असतो? साइन थिटा किती असतो? साइन थिटा म्हणजे अपोजिट बाजू. साइन थिटा काय असतो? अपोजिट बाजू म्हणजे समोरील बाजू आणि छेदामध्ये कॉस थिटा. ठीक आहे. म्हणजे काय? शेजारची बाजू. आणि थिटा कुठे असतो? हा असतो थिटा. हा असतो थिटा. समोरची बाजू म्हणजे किती? तर तुम्ही म्हणाल की x आणि खालची बाजू किती? 7√3 आणि इथे टॅन 30ची व्हॅल्यू किती? तर 1/√3. मग हा √3 कटला. x बरोबर हा जो 7 आहे तिकडे जाईल डायरेक्टच. ठीक आहे. तर त्याची व्हॅल्यू 7 येते. ही एक शॉर्ट ट्रिक आहे जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल. बरं, हे पण असा अभ्यास आहे की हा तुम्ही एकदम परच्च शिखराला पोहोचला असेल त्यावेळेसच तुम्हाला हे सजेशन येऊ शकतं किंवा आयडिया येऊ शकते. बघा, जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नामात्र फीस 59 रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपला एक WhatsApp चॅनल सुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.